भाजप आणि शिवसेनेची रंगशारदामध्ये बैठक पार पडली। मुंबईतील वादाच्या जागांवर तोडगा काढण्यावर या बैठकीत चर्चा झालेली आहे। जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात घोषणा करतील असं देखील त्यांनी माहिती दिली आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये जवळपास 200 जागांवर एकमत झालंय आणि उरलेल्या 27 जागांचा तिढा लवकरच सुटेल। बैठकीचा अहवाल सीएम समोर ठेवणार असल्याचं साटम म्हटलंय। तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी रंगशारदा इथे भाजप आणि शिवसेनेमध्ये बैठक झालेली आहे आणि या बैठकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये 200 जागांवर एकमत झालंय। तर 27 जागांवर विरोधकांचे कोणते उमेदवार असणार आहेत त्यानुसार महायुती आपले उमेदवार ठरवणार आहे आणि त्यामुळे जागा वाटपासंदर्भातला कोणताही तिढा उरलेला नसल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले। जागा या आमच्या ठरलेल्या आहेत। महायुती 227 जागांवरती लढणार आहे। त्यामध्ये 200 जागांवरती आमचं साधारणतः एकमत हे ऑलरेडी झालेलं आहे, पण समोरचे बाकीच्या उरलेल्या 27 जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार, कुठल्या पक्षाचे येणार हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर 27 जागांचा निर्णय हा करणार आहोत। ज्या ज्या जागांचा तिढा होता त्या जागांचीच आता चर्चा झाली आणि त्याची आता सविस्तर चर्चा झाली आणि ही सर्व माहिती आता माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही देणार आहोत आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा करून त्या संदर्भातला तोडगा काढून लवकरच उद्या किंवा परवा त्याची घोषणा होऊ शकते। किती जागांचा अंदाजे तिढा बाकी आहे? नाही, आता कुठल्याही जागांचा तिढा नाहीये। आता ज्या जागांचा तिढा होता त्या संदर्भातलीच चर्चा झाली। त्यांनी आम्हाला एक प्रस्ताव दिलेला आहे, तो प्रस्ताव आता माननीय उपमुख्यमंत्री साहेबांकडे आता आम्ही घेऊन चाललेलो आहे। रात्री या संदर्भातले माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब चर्चा करतील आणि उद्या या संदर्भातला निर्णय होईल।